राजापूर तालुक्यामधल्या माडबन इथे सागरी कासव संवर्धनाचा दुसरा प्रयोग यशस्वी करण्यात वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलंय। किनाऱ्यावरच्या कासवाच्या 135 अंड्यातून 90 पिल्ल बाहेर आली आहेत। त्यांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आलंय। ऑलिव्ह रिडली जातीच्या जगात दुर्मिळ असलेल्या कासवांची पिल्ल संरक्षित केलेल्या घरट्यातून बाहेर येत आहेत। ऑलिव्ह रिडली जातीची ही मोठ्या आकाराची कासवं खास अंडी घालण्यासाठी सुरक्षित किनारे शोधत कोकण किनाऱ्यावर येतात। याच दुर्मिळ कासवांना संरक्षण देण्याकरता वन विभाग आणि माडबनच्या स्थानिकांनी कंबर कसली। कोकणच्या किनाऱ्यावर चारही बाजूंनी जाळी लावत ही अंडी संरक्षित केली जातात। यापूर्वी संपूर्ण कोकण किनारपट्टीतच अंडी आणि मांसाकरता या दुर्मिळ कासवांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली। या अंड्यांची तस्करी मोठी होत होती। त्याचबरोबर कोल्हे आणि कुत्रे ही अंडी खातात, त्यामुळे त्यांची देखभाल गुहागरच्या किनाऱ्यावर वन विभागाकडून करण्यात आली होती। ही पिल्लं आता समुद्रात झेपावलीत। शासनाच्या कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत या कासवाच्या अंड्यांचं संवर्धन केलं जातंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।